सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई मिरगावातील अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला त्यांनी भेट दिली आहे आणि पाहणी केली आहे। तसंच ईशानेश्वर मंदिरात शेजारील खरातच्या फार्म हाऊसची सुद्धा त्यांनी पाहणी केली। या दरम्यान ग्रामस्थांनी तृप्ती देसाईंची भेट घेत खरात संदर्भात असलेली माहिती देसाई यांना दिली आहे। मिरगावमध्ये खरातनं आलिशान फार्म हाऊस उभं केलंय। या फार्म हाऊसच्या आजूबाजूची संपूर्ण जागा देखील खरातनं घेतलेली आहे। या फार्म हाऊसला राजमहल किंवा मोठ्या राजवाड्याला जसा भला मोठा दरवाजा असतो तसा दरवाजा देखील लावण्यात आलाय। या फार्म हाऊसमध्ये अनेक राजकीय लोक, व्हीआयपी लोक यांचाही येणं जाणं होतं। मात्र खरातवर कारवाई झाल्यापासून हा फार्म हाऊस बंद ठेवण्यात आलेला आहे। हे भोंदूबाबा खरात याच्या मिरगावमधील फार्म हाऊसवरती ज्या ठिकाणी ईशानेश्वर मंदिर आहे त्याच्या काही अंतरावरतीच खरातनी जे आहे ते फार्म हाऊस बांधून ठेवलेलं आहे। या फार्म हाऊसचा जर परिसर पाहिला तर भली मोठी जागा जी आहे ती खरातची आहे। आंब्याची बाग जी आहे ती मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली आहे। आजूबाजूचं पूर्ण शेत जमीन जे आहे ते खरातने घेतलेलं आहे। आलिशान बंगला जो आहे तो या ठिकाणी मिरगावमध्ये त्यांनी बांधण्यात आलेला आहे आणि याच बंगल्यामध्ये अनेक व्हीआयपी लोक यायचे, अनेक राजकीय नेते देखील याच बंगल्यामध्ये यायचे। शनिवार रविवारी जर पाहिलं तर या बंगल्यामध्ये मोठी रेलचेल जी आहे ती व्हीआयपी लोकांची असल्याची माहिती जी आहे ती इथल्या देखील गावकऱ्यांनी दिलेली आहे। गावकऱ्यांनी कधी विरोध केला नाही का किंवा कोण असं समोर आलं नाही का त्यावेळेस? ते बनाबनी ती चोळीच त्या गावकऱ्यांपर्यंत पोहोचू देत नव्हती। ते उलट त्या बाबा हे देव आहे हे सगळं काही कळतं, भूतकाळात कोण काय तुझ्या त्यांच्या जर बोललं बद्दल वाईट बोललं ते समजतं, अशी भीती निर्माण केली हवा आता या परिसरामध्ये यांनी। खरातची भीती नेमकी जादू टोण्यासंदर्भातली, अघोरी विद्या संदर्भातली होती की त्याच्या पाठीचे असलेले जे काही राजकीय बळ आहे त्याची भीती लोकांना जास्त होती? डबल भीती होती। एक तर इकडे धर्माची देवाची भीती, तो काहीतरी करतो ही भीती। दुसरी गोष्ट जर त्याच्या विरोधात गेलं तर त्या राज्यकर्त्यांचा दबाव तेवढा होता का या फार होईल बा आपल्याला काही भानगडी वाढतील, या दबावापोटी लोक समोर येत नव्हतं कोणीच। केअरटेकर एक जे हे सर्व फार्म हाऊस जो आहे तो सांभाळत आहेत ते नेमकी इथे आहेत का? आपण त्यांच्याकडनं काही माहिती मिळते का? दादा कोण आहे का इथे ना? हा जो फार्म हाऊस आहे तो फार्म हाऊस जे आत्ता सध्या सांभाळत आहेत ते दादा आपलं, दादा काय नाव आहे आपलं? बालाजी। कधीपासून तुम्ही हा फार्म हाऊस सांभाळता? 6 महिने होता। काय खरात नेमका कोणत्या वेळेला इथे यायचा, किती दिवस राहायचा आणि कोण कोण या बंगल्यात असायचं? रविवारला यायचे, महिन्यातून 2-4 वेळेस यायचे। रविवारी शनिवारी यायचे आणि एक दिवस राहायचे। कधी फॅमिलीसोबत यायची तर कधी एकटे यायचे आणि असेच पाहुणे म्हणून 2-4 लोक कधी यायचे, बाहेर थांबायचे, 15-20 मिनिट बसून परत जायचे। शनिवार रविवार म्हटलं तर त्या ईशानेश्वर मंदिरामध्ये अनेक व्हीआयपी यायचे, राजकीय नेते यायचे, त्यांचा वावर या बंगल्यात होता का? फार्म हाऊसमध्ये कधी? आता 6 महिन्या पहिले तर ते पहिलेच माहीत नाही, पण 6 महिन्याच्या नंतर ते नाही आले। पण या 6 महिन्यात तुम्हाला काय असं संशयास्पद वाटलंय का खरात बद्दल, किंवा असं काय चुकीचं खरात करतोय किंवा कुठला जादूटोना असेल किंवा अघोरी विद्या असेल याची काय अंदाज कुठे आलेला का? तशी जर मला कल्पना असती तर मी लेकरं बाळ घेऊन इथं राहिलं नसतं, तोच निघून गेला असतं। हे प्रकरण होण्याच्या पहिलेच काहीच कल्पना नाही। कधीपासून हा फार्म हाऊस पूर्ण बंद ठेवला? हे ज्या दिवशी चौकशी आली होती, CIT चौकशी, त्या दिवसपासून त्यांनी चाब्या पूर्ण खोलून चाब्या घेऊन गेले। ते त्यांच्याकडे चाब्या आहेत। बंद कोणी केला? खरात नाही केलं की त्याची लोक आले होते? त्या लोक आले होते त्यांची नाशिकवरून। त्याच्यानंतर या फार्म हाऊस वरती कोणच आलं नाहीये? बाकी कोणीच नाही आले इथं, असेच आपले मीडियावाले यायचे। पोलीस वगैरे कोण आले का बंगल्यात? काय तपास वगैरे झाले काय? झाली ना चौकशी, CIT वाले आले ना। काय तुमच्याकडनं काय चौकशी केली पोलिसांनी? माझ्याकडे काय नाही, जे आहे ते मी सांगितलं त्याला।